नमस्कार मंडळी, मी दीपाली भटकंती दीपाली या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज मी तुम्हाला स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. जर कपडे ठेवण्यासाठी सुंदर अशा तुम्हाला जर कपाट पाहिजे असतील, जर तुम्हाला कसं मेटल आणि लोखंडामध्ये नको पाहिजे असेल, तर मी एक छान असं ऑप्शन तुम्हाला सजेस्ट करते. प्लास्टिकचे कपाट. तर दादर डिपार्टमेंट मध्ये आलेली ना, तर मला छान छान असे कपाट बघायला मिळाले. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं ह्यांच्याकडे कपाट किती सुंदर आहेत आणि रेंज पण बघूयात आपण काय काय आहे ते. आणि सगळे ब्रँडेड कपाट आहेत. तर दादरमध्ये तुम्हाला पारस एंटरप्राइजेस करून शॉप आहे आपल्या दादर डिपार्टमेंटमध्ये. त्यांच्याकडे सुंदर अशी फोल्डिंगची कपाटे मला बघायला मिळाली. त्याशिवाय त्यांच्याकडे चेअर, पाट, प्लास्टिकच्याच वस्तू आहेत सगळ्या. तर आज म्हटलं तुम्हाला पण दाखव प्लास्टिकमध्ये काय काय आहे ते. तर मग चला, वेळ न घालवता दाखवते मी तुम्हाला. दादर डिपार्टमेंटमध्ये यायचं असेल तर आपल्या दादर स्टेशनला कबूतरखान्याच्या जवळच दादर डिपार्टमेंट करून आहे. तर तिथेच हे पारस एंटरप्राइजेस शॉप नंबर 25 करून आहे. आणि बघूया आता ह्यांच्याकडे काय काय व्हरायटी आहेत प्लास्टिकच्या कपाटमध्ये, ब्रँड पण काय काय आहेत आणि प्राइस पण काय काय आहे ते. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, भटकंती दीपाली या युट्यूब चॅनलला. तर मग चला मंडळी, बघूया आपण प्लास्टिकचे कपाट काय काय आहेत ते. स्टेशन आहे, समोरच तुम्हाला दिसतंय. इकडनं आपल्याला सरळ चालत यायचंय. बघा, हा इथे कबूतरखाना आहे आणि ह्याच्या बाजूलाच दादर डिपार्टमेंट स्टोअर आहे. इथे सरळ आपल्याला जायचं डिपार्टमेंट आहे, इकडनं आपल्याला सरळ चालत जायचं. ते शिरलात ना, आपल्याला लेफ्ट घ्यायचं आणि पुढे राईट घ्यायचं आहे. इकडनं जायचं आणि पुढे लेफ्ट घ्यायचं. हे पारस एंटरप्राइजेस आहे. तर इथे बघा, छान असे तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. प्लॅस्टिकच्या खुर्च्या विथ कपाट्स वगैरे आहेत. कपाट तर बघा, इथे सुंदर सुंदर कपाट्स आहेत. तर आता आपण ह्यांच्याकडे बघूया काय काय व्हरायटी आहेत आणि प्राइसिंग काय काय आहे. आता मग मला सुंदर असे कपाट दिसतात आहेत प्लॅस्टिकमध्ये. तर मग चला आपण बघूया. पारस एंटरप्राइजेस करून आहे. बाहेर तर मला सुंदर असे कपाट दिसले. तर आता दादांकडे बघूया आपण काय काय व्हरायटी आणि प्राइस काय काय आहे. नमस्कार दादा, आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. दादा, मला ना मी फिरता फिरताना तुमचं सुंदर असं शॉप दिसलं. मला दिसतं तुमच्याकडे. बरोबर. तर जरा काय काय व्हरायटी आहे ते दाखवता का? आणि स्टार्टिंग वगैरे काय आहे दादा तुमच्याकडे तरी? स्टार्टिंग प्लास्टिक कपाट बेसिकली साईज वरती डिपेंडंट आहे. ओके बेसिक आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे 2x2 ची साईज आहे. दादा, दाखवा जरा मला काय काय आहे ते. बेसिकली 2x2 ची साईज आहे. हा, प्लास्टिकचं हे ऍडजस्टेबल शेल्फ आहे. ओके. आणि हे काढू वगैरे पण हे शकतो का तुम्ही आपण? ऍडजस्टेबल पण आहे आणि रिमुवेबल पण आहे. तुम्ही ओके. काढू पण शकता त्याला. ओके. आणि काय प्राइसिंग बोललात त्याचं? हे 2200 रुपये पासून स्टार्ट आहे इथे. 2200 रुपयापासून हो. स्टार्ट आहे. आणि दुसरं तुम्हाला थोडं मोठं पाहिजे तर त्याच्यात मोठं पण आहे. त्याच म्हणजे त्याच टाइप मध्ये त्याच आहे टाइप का? मध्ये थोडी मोठी साईज आहे. ओके. कलर ऑप्शन पण आहे त्याच्यात. कलर ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये रॅक दिसतात आहेत मला Rack जास्त 3-4 आहे. असे. हो. तर तुम्ही हे त्याच्यात बघा. हे काढू पण शकतात. ऍडिशनल लावायचे असेल तरी लावू शकतात तुम्ही. ओके ओके. हा. आणि हे सगळे फोल्डिंगचे ऑप्शन्स फोल्डेबल आहेत का? बॉक्स मध्ये येतात. ओके. असेंबल करावं लागतं त्याला. आणि ह्याला जर आपल्याला लॉक सिस्टम वगैरे पाहिजे लॉक असेल, पण ऍडिशनल आहे त्याच्यात. ओके, लहान लॉक मुलं उघडू वगैरे शकत पण नाही आहे. तसं लॉक पण आहे. आणि लॉक वगैरे पण आपण करू शकतो. ते लॉक करू शकतात आणि वॉशेबल आयटम आहे. वॉशेबल. आणि ह्याला Maintenance आपण नाहीये त्याला. म्हणजे कपड्याने पुसायचं की पाण्याने? यू कॅन वॉश इट ऑल्सो. ओके, वॉश वगैरे करू शकतो. आणि हे तुम्ही आता जर देत आहे तर ते फोल्डिंग करून देता की अख्खच असं जसं घरी? कस्टमरची रिक्वायरमेंट तसं देतो. ओके, फोल्डिंग वगैरे करून फोल्डिंग देता. असेल तर बॉक्स मध्ये येतात. घरी जाऊन तुम्ही असेंबल करू शकता. ओके. आणि जर तुमचा आपल्याला येत नसेल कोणाला, जर तर ऍडजस्ट. त्याच्यात मॅन्युअल असतो. ओके. आणि काही वेळा युट्यूब वरती व्हिडिओ अवेलेबल आहेत, तुम्ही ते बघून करू शकता. आणि जर तुमचा माणूस पाहिजे असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस एक्स्ट्रा वगैरे? नॉमिनल चार्जेस आहेत. तरी पण किती साधारण एक्स्ट्रा 300 चार्जेस? रुपये बेसिक आहेत. ओके. आणि ह्याच्यामध्ये जर ऑप्शन्स असेल तर आपण स्वतः पण घरी? तुम्ही फिट करू शकता. हा, आम्ही आणि तुम्हाला त्याचं गाईड ते करू तुम्ही कसं कार्ड fit वगैरे करायचं. हे देता ना? त्याच्यात मॅन्युअल असतो, तो बघून फिट करावा. ओके. तर एक्स्ट्रा जर पाहिजे असेल मंडळी तुम्हाला, जर तुम्ही ह्यांच्याकडे मॅन्युअली आहे पण त्याचा एक्स्ट्रा चार्जेस एक्स्ट्रा लागतो. चार्जेस 300 चार्जेस लागतो. ते मी तुम्हाला सांगते. कारण की हे एक सांगितलेलं बरं असतं. नंतर मग कस्टमर कसं मग ओरडत बसतात की अरे आम्हाला सांगितलं नाही ते बरोबर. एक्स्ट्रा चार्जेस वगैरे बरोबर. असतो. जर तुम्हाला घरी माणूस पाहिजे असेल फोल्डिंग तो टेबल, घेऊन पण येणार आणि फिटिंग पण करून देणार. ओके, तर 2 in 1 2 आहे. in 1 आहे. ओके, डिलिव्हरी 300 रुपये. ओके, 300 रुपयामध्ये तुम्हाला डिलिव्हरी पण आणि पण हे ते पण फक्त लोकल मध्येच. लोकल मध्येच, म्हणजे आजूबाजूला आजूबाजूला लांब असेल तरी होतंय, पण ते डिलिव्हरीच्या त्याचा वेगळा चार्जेस आहे. वेगवेगळ्या चार्जेस. तर ते तुम्ही फोन करून ह्यांना इन्क्वायरी वगैरे करू शकता. आणि ऑनलाईन वगैरे तर नसेल? ते नाही, ऑनलाईन डिलिव्हरी? ऑनलाईन डिलिव्हरी नाही आपल्याकडे ऑनलाईन डिलिव्हरी नाही, स्वतः इथे तुम्हाला घ्यायला. घेऊन. पुढे पण छान दिसतंय मला कपाट, जरा दाखवतो का? आणि हे किती इंचाचं आहे दादा?
हे 5.5 फीट पर्यंत आहे. ओके, 5.5 फीट. आणि हे जे रॅक असतात ते मजबूत असतात ना? मजबूत आहे ते. वेट बेरिंग कॅपॅसिटी चांगली आहे त्याला. Okay. 12 to 13 kg वेट बेरिंग कॅपॅसिटी आहे. तरी पण किती मिनिमम आपल्याला त्याचं ओव्हरऑल वजन? कपाट मध्ये मिनिमम तुम्ही 50 kg पर्यंत वेट ठेवू शकता. 50 kg पर्यंत. ओके. आणि जर आपल्याकडे ह्याच्यामध्ये जर कलर्स डिझाईन्स आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही? कलर्स 2-3 कलर अवेलेबल असतात सगळ्यांमध्ये. ओके. आणि आपल्याला जर कस्टमाइज वगैरे पण करून पाहिजे नाही, असेल तर प्लास्टिक मध्ये कस्टमाइज करू शकता. कस्टमाइज नाही करू शकत. कलर ओके. ऑप्शन अवेलेबल आहे आणि साईज अवेलेबल आणि ह्याच्यामध्ये आता मला लॉक सिस्टम पण दिसते. हा, त्याच्यात 2 लॉक दिलेले आहेत. ओके. हे 5.5 फूट आहे म्हणून त्याला 2 लॉक दिलेले आहेत. आणि ह्याचे वेगळे पार्ट्स नाही ना होत? हा नाही, एकच वेगळं आहे ना? एकच आहे. ओके. ते दिसायला असं वाटतं की 3 ह्याच्यामध्ये layers आहे. आहेत. तसं पाहिजे तर इथे ओके. हे बघा, हे बघून घ्या कपाट. ओके. हे कसं वेगवेगळं आहे का पार्ट? वेगवेगळं आहे. ओके. तुम्ही जे आता सांगितलं ना की हा. दिसायला तिथे वेगवेगळे दिसते पण एकच आहे, हा. तसं हा वेगवेगळे ओपन होतोय. इटालिका कंपनीचा आहे तो. ओके. जर आपल्याला घरी वेगवेगळ्यांचे प्रत्येकाचे सेपरेशन करायचे असेल तर ते सेपरेशन बेस्ट करायचं ऑप्शन असेल तर. आणि दादा आपल्याला जर मौल्यवान वस्तू वगैरे ठेवायची असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे का ह्या नाही. कपाटमध्ये? सेफ्टीसाठी नाही. सेफ्टीसाठी नाहीये. ओके. तर मंडळी ते एक बेनिफिट सांगते तुम्हाला. म्हणजे नॉर्मल कपडे ठेवण्यासाठी हे मी तुम्हाला बेस्ट ऑप्शन टॉयज बुक्स सांगते. ठेवण्यासाठी पण ओके. चालेल. साधारण ह्याचं प्राइस काय असेल तरी पण? हे 4800 पर्यंत. ओके. आणि दादा आता काही डिस्काउंट वगैरे चालू आहेत का तुमच्याकडे? डिस्काउंटेड हे दादर डिपार्टमेंट स्टोर मध्ये खूप कमी रेट मिळते. कॉम्पिटिटिव्ह रेटच आहे. ऑनलाईनच्या हिशोबाप्रमाणे ऑनलाईन दादा? पेक्षा खूप कमी रेट आहे. ओके. म्हणजे आपण ऑनलाईन वगैरे चेक केलं तर त्या हिशोबाने त्या तुमच्याकडे हिशोबाने खूपच कमी रेट. कमी आहे हो. तुमच्याकडे. आणि प्राइसिंग मध्ये दादा तुम्ही थोडंफार कमी करणार का? मॅम इथे एकदम रिझनेबल रेट देतो. म्हणजे कस्टमरला हे नाही की जास्त सांगून नंतर कमी करा. तर बघू कुठला डिपेंड्स ऑन मॉडेल, कुठला मॉडेल घेते त्याच्यावर थोडंफार म्हणजे कमी थोडंफार करणार. होऊ शकतो. आणि मेन तुमच्याकडे ब्रँड कुठले आहेत ते मला ब्रँड जरा माझ्याकडे सांगाल का? नीलकमल आहे, सेलो आहे, सुप्रीम आहे. सुप्रीमचा असा मोठा कपाट पण चांगला आहे. ओके. हा किती इंचाचा आहे दादा? हा 6 फूट 2 इंचचा कपाट आणि मोठा दिसतोय मला असं. फुल वॉर्डरोब सारखाच आहे. ओके. वॉर्डरोब सारखाच आणि खूप मोठा आहे. हे आपण फोल्डिंग मध्येच आहे ह्या का? फोल्डिंग मध्ये आहे. ओके. आणि ह्याचं लॉक सिस्टम आहे. लॉक सिस्टम आहे. आपल्याला प्लास्टिक मध्ये लॉकर सिस्टम मिळत नाही ना? लॉकर सिस्टम नाही कारण त्याच्यात सेफ्टी नसते ओके. म्हणून त्याच्यात सेफ्टी लॉकर नसते. नाही. ओके. तर म्हणजे नॉर्मल कपडे नॉर्मल ठेवण्यासाठी कपडे, वगैरे, बुक्स, टॉयज साठी बुक टॉयज वगैरे 90% लोक कपड्यासाठीच घेतात. कपड्यासाठीच घेतात. तर हे आणि पण हे फोल्डिंग easy- वगैरे होतं का दादा? हे पण फोल्डिंग होते. ओके. इझी टू कॅरी. म्हणजे तुम्हाला कुठे शिफ्टिंग करायचे असेल तर त्याच्यासाठी एकदम शिफ्टिंग easy. वगैरे साठी मग ते आपण ओपन करून ते हे करू परत शकतो. तुम्ही बॉक्स मध्ये करून तुम्ही परत असेंबल करू शकता. आणि ह्याचं गॅरंटी वगैरे काय असतं? गॅरंटी 1-2 वर्षाची वेगवेगळ्या कंपनीच्या याच्यात आहे. काही हा. लोक 1 वर्षात देतात, काही लोक 3 वर्षाची पण गॅरंटी देतात. म्हणजे कंपनीच असेल तर गॅरंटी वगैरे असतं. मिनिमम 1 इयर गॅरंटी तर आहेच सगळ्यांमध्ये. आणि जर एखादा पार्ट्स आपण आम्ही नेला घरी तर एखादा पार्ट तुटला असेल तर तुम्ही चेंज वगैरे करून देता का? चेंज करून देतो आम्ही. पण आपल्याला तसं ठेवा. Same. ओके. ओके. तर मंडळी जर तुम्हाला जर काही डिफिकल्ट पार्ट्स निघाला घरी घेऊन जायच्या आधी तर तुम्ही हे इथे चेंज वगैरे ते करून replace पण करून मिळते. देतात. ओके. आणि गॅरंटी मध्ये असेल तर आपल्याला रिप्लेसमेंट मिळते. ओके. न्यू पीस मिळतो की? नाही, पर्टिक्युलर तो पार्टच आणायचा. ओके. तो पार्टच जो डिफेक्टिव्ह आहे तो पार्ट रिप्लेस करून मिळतो. आणि जर दादा आता जर कोणाला आता हे बघा हे मी हा दाखवते जर ह्या वरचं जर पार्ट्स आपल्याला जर खराब झाला असेल पार्ट्स मध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर मिळेल का? तर विदाउट गॅरंटी असेल आफ्टर गॅरंटी म्हणजे चार्जेबल आहे. ते ओके. मिळते, प्रत्येक पार्ट मिळते याच्यात. आणि मंडळी जर तुम्हाला जर म्हणजे कशी आपली लहान मुलं घरी असतात तर काही तुटण्या होतात बिटण्याची मिसअलर्निंग होतात. काही लोक काहीतरी पॉइंटेड वस्तू लावतात तर प्रॉब्लेम होतो. तर आपल्याला पार्ट्स वगैरे पण मिळतात. वगैरे पण पण ते साईज पण तुम्ही ते ह्याच्यामध्ये बनवून देता की? नाही, तो कंपनीमधून पार्ट मागावा लागतो. ओके. त्या साईजचा पण अवेलेबल 2-4 दिवस मध्ये मागून देतो आम्ही. म्हणजे 8 दिवस मिनिमम 1 वीक मध्ये तर मिळणार. ओके. तर मंडळी तुम्हाला हे बेस्ट ऑप्शन आहे. जर तुमच्या घरी ऑलरेडी कपाट असेल आणि जर तुमचा कुठला पार्ट तुटला वगैरे असेल तर दादांकडे हे तुम्हाला अवेलेबल आहेत. आता पुढे मला पण भरपूर असे छान छान दिसत आहेत. दुसरं आहे आपल्याला पुढे छान असं ब्ल्यू कलर मध्ये दिसतंय. ते लहान मुलांसाठी आहे का? हो, हे लहान मुलांसाठी. आणि मोठे वगैरे पण यूज करू शकतात. पण काय लहान मुलांची सेपरेट करायचे असेल ना तर तुम्ही ते करू शकता. आणि इथे बुक्स वगैरे पण आपण ठेवू शकतो ना? हो, लहान किती इंचाचं आहे दादा तरी? हे 4.5 फीटाचे. ओके. 4.5 फीटाचं. खाली पण आपल्याला ऑप्शन खाली पण आहे त्याला. ओके. साधारण प्राइसिंग काय असेल त्याचं हे 6,500च्या रेंज मध्ये. 6,500च्या रेंज मध्ये. आणि काय ब्रँड? नीलकमल ब्रँड. हे नीलकमलचा ब्रँड आहे. ओके. आणि हे पण फोल्डिंगच आहे ना? फोल्डेबल आहे, वॉशेबल आयटम आहे हे पण. वॉशेबल. आणि लहान मुलं कसं मला हा जाडच दिसतोय बघा प्लास्टिक ह्याचं कारण की लहान मुलांना कसं नीलकमल म्हणजे ब्रँडेड वस्तू आहे. कारण की लहान मुलं कसं काही ना काही ऑप्शन्स करतात तर त्यासाठी हे बघा
यांच्याकडे मला सुंदर असे दिसत आहे. आणि दादा लहान मुलांमध्ये हा आता प्लेन मध्ये आहे, तर बरोबर. आपल्याला काही ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत का, जरा दाखवता का? दुसरं असं आहे की प्रिंटिंग मध्ये ऑप्शन येणार तुम्हाला. ओके, तुम्ही म्हणजे हे प्रिंट वगैरे करून हो, देता? नाही म्हणजे ते स्क्रीन प्रिंटिंग केलेलं असतं. ओके, हे सेलो कंपनीचा प्रोडक्ट आहे, हा अशामध्ये आपल्याला मिळू शकतं मिळू का? शकते हे. आणि साईज वगैरे तीच आहे का दादा साईज आता त्याच्यापेक्षा दाखवली? थोडी लहान आहे. ओके, थोडी हे लहान 4 आहे. फूट आहे, 4 बाय 2 फक्त ची प्रिंट साईज आहे. करून मिळतं त्याच्यावर print आणि करून. कलर्स मिळतात. आणि हे Colours छोटं पण option. अवेलेबल आहे का? छोटं पण प्रिंट मध्ये ओके, अवेलेबल त्याचं काय प्राइसिंग असेल छोट्याचं? ते अंदाजाने 2600 रुपयाच्या ओके, आसपास असेल. 2600 रुपये. तर 2600. मंडळी हे बघा, हे लहान मुलांसाठी वह्या पुस्तकं ठेवण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे फोल्डिंगचं. आणि हे मोठ्या साईज आता मी दाखवलं ना मगाशी तुम्हाला, त्याच्यामध्ये प्रिंट येते. तर आता पुढे पण आहेत अजून, काय बघूया. मला छान ऑप्शन्स दिसतंय हे. हे एक लहान कपाट आहे 3 फूटच्या रेंज मध्ये. ओके, आणि खालच्या साईडला पण 2 ऑप्शन्स दिसतात आहेत मला. तर हे बघा, खूप छान असे आहे. आणि हे त्याचं 2 in 1 असतं का? बॅकला पण त्याचं हे आहे का? नाही ना? नाही, बॅकला दरवाजा ओके, नाहीये. दरवाजा तो नाही. पॅनल लावलेला आहे म्हणून तुम्हाला असं ओके, दिसतंय. हा. तर असं वाटतं की दोन्ही साईडला दोन्ही दरवाजे साईडला आहेत. ओपन नाही पण एकच साईडला ओके, दरवाजा तर हे बघा, हे पण तुम्हाला हे बघा मस्त आहे. असं हे डिझाईन वरचा 1 मध्ये फूटचा दाखवते. सेपरेट आहे 1 फूटचा आहे. आणि हा खाली 2 फूटचा आहे, तर तो तुम्ही सेपरेट करू शकता. ओके, ह्याच्यामध्ये काय असेल प्राइसिंग तरी? हे 3000 रुपीच्या रेंज मध्ये. ओके, 3000च्या. हम्म. आणि आपल्याला कलर्स मिनिमम कुठले कुठले मिळतील ह्याच्यामध्ये? कलर हा एक ब्लू ग्रे आहे, ओके, एक क्रीम आणि ब्राऊन कलर ऑप्शन येतो. तो एक पण रेड मला ब्लू येणार. वेगळा दिसतोय मला. हा पण वेगळा आहे कलर. कलरचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि वेगळं असं व्हरायटी दिसते आता मला. तर म्हणजे आपल्या मोठ्या साईज मध्ये आहे ना जरा ते? हो, हे 5 फूटच्या रेंज मध्ये. ओके, 5 फूटच्या ह्याच्यामध्ये. आणि ह्याला वेगळं वरती पण 1 इंचाचं दिलेलं आहे ना? हे 1 1 फूटचं, फूटचं 1 दिलेलं. फूटचं आहे. आणि ह्याच्यात रॅक पण भरपूर दिसतायत मला. हो, हे बघा, खूप सुंदर असं आहे. हे दुसरा बघा एक हा रॅक. पण एक ऑप्शन आहे. ओके, कलर बघा किती सुंदर कलर आहे पुढे. हा कलर भेटायला आपल्याला थोडं मुश्किल मुश्किल असतो. आहे. तर तुमच्याकडे खूप सुंदर असा कलर आहे. हम्म. आणि डिझाईन पण बघा आतमध्ये खूप सुंदर दिलेली आहे. हे बघा. पण ऍडजस्टेबल शेल्फ. ओके, आणि जर आपल्याला नको पाहिजे नको असेल असेल तर तुम्ही काढू शकता. काढू आणि वगैरे पण कंपार्टमेंट मोठा करू शकता. शकतो. ओके, तर हे बघा, एक सुंदर आहे. आणि खाली पण ऑप्शन्स दिलेला आहे. हे दादा किती फीटचं असेल तरी पण? हे 4.5 फीटचं आहे. ओके, 4.5 फीट. आणि म्हणजे हा बघा, मी तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगते की हा बघा, हा कलर एक मिळत नाही, पण यांच्याकडे मला ना वेगळा असा कलर मिळाला बघायला. आणि ऑनलाईन जर तुम्ही बघाल तर प्राइसिंग थोडी हेवी आहे, पण दादांकडे आपल्याला थोडं चांगल्या rate मध्ये. रिझनेबल आणि चांगल्या क्वालिटीचे ब्रँडेड आहेत. तर पुढे मला हे बघा, हा पण एक सुंदर असं दिसतं आपल्याला वह्या पुस्तकं नाही, ठेवण्यासाठी. ऍक्च्युली हा थोडा कन्सेप्ट वेगळा आहे. हा शू रॅक आहे. ओके, शू रॅक आहे. तुम्हाला चप्पल ठेवायची असेल ओके, तर शू वेगळं रॅक आहे. आहे. साईडला व्हेंटिलेशन पण आहे. हे शू रॅक आहेत का? हो. ओके. शू ठेवू शकता ओके, तुम्ही. तर हे कसं म्हणजे शू रॅक वगैरे असं? असं डायरेक्ट असं शू ठेवू शकता ओके, तुम्ही. शूज वगैरे ठेवू शकतात. तर हे बघा, हे एक सुंदर असं आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला व्हेंटिलेशन साठी हे बघा, हे एक जाळ्या दिलेल्या आहेत स्मेल बाहेर Smell बाहेर जाण्यासाठी. जायला. तर शू रॅक पण ह्यांच्याकडे प्लास्टिक मध्ये आहे. तर त्याचं प्राइसिंग काय असेल तरी दादा? हे 2500 ला. ओके, 2500 ला. आणि आणि हे पण वॉशेबल आहे. ओके, पुढे ब्ल्यू कलर मध्ये पण सेम कॉन्सेप्ट सेम दिसते वस्तू आहे, मला. पण पूर्ण 6 फुटाचा आहे. ओके, 6 बाय 6. 2 ची साईज आहे. ओके, 6 फुटाचा. हा. त्याचं काय रेंज असेल तरी? हे 7000 रेंज. ओके, 7000. तर मंडळी खूप सुंदर सुंदर असे मला ऑप्शन्स दिसतात आहेत. हे बघा, कपाटमध्ये जर तुम्हाला छान असे फोल्डेबल, आपल्याला जागा कमी असते तर त्यासाठी, किंवा आपल्याला वजन उचलायला प्रॉब्लेम होतो, तर त्यासाठी हे आता नवीन छान असे ऑप्शन्स दिलेले आहेत. वरती पण मला सुंदर असं दिसतोय कपाट. विथ लॉक आहे. ओके, विथ लॉक आहे. नॉर्मल लॉक. 2 फुटाची साईज मध्ये विथ लॉक दिलेला आहे. ओके, हे बघा. आणि हे बघा, छान असा कलर कॉम्बिनेशन तर 101 ह्यांच्याकडे आहे. तो पुढे पण मला खूप, त्या मोठ्या साईज आहे ना दादा जरा? साईज मोठी. ओके, ती पण मोठी साईज आहे. हे बघा, खूप छान असे ऑप्शन्स आहेत कपाटमध्ये. तर मंडळी खूप सुंदर असे, जर तुम्हाला फोल्डिंगचे कपाट्स घ्यायचे असतील आणि ब्रँडचे आहेत, तर दादर डिपार्टमेंट मध्ये आलात ना, छान छान ऑप्शन्स मला दिसतात. कलर पण इथे आहेत. आणि ऑनलाईन वगैरे नाही, तुम्हाला स्वतःला यावं लागेल इथे. तर हे बघा, डिझाईन्स तर बघा, 101 डिझाईन्स आहेत. हे बघा, छान छान अशा पण दाखवले. तर मला तुमच्याकडे छान छान अशा खुर्च्या पण दिसतात, हे जरा सांगाल का? ओके, तर छान छान अशा खुर्च्या आहेत. काय प्राइसिंग असेल तरी दादा तुमच्याकडे? हे बघा, हे लहान मुलांची 350 रुपयाची रेंज मध्ये आहे. ओके, 350च्या रेंज मध्ये आहे. आणि त्याच्यात ऑप्शन्स पण खूप छान छान Option आहेत. हे बघा, सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत. हा पण डिझाईन खूप सुंदर दिसते. हे बघा, हे जरा हाय क्वालिटीचं दिसतंय मला. ओके, त्याचं काय प्राइस असेल? हे 450 रुपयाला आहे. ओके, 450 रुपये. हे बघा मंडळी,
त्याचप्रमाणे हा बघा हे पण असे राऊंड शेप मध्ये स्टूल राऊंड आहे. बाथरूम साठी स्टूल पाहिजे असेल तर तुम्हाला हे बाथरूम स्टूल आहे. ओके, बाथरूम साठी स्टूल वगैरे आहे. आणि हा त्याचा वेगळा कॉन्सेप्ट दिसतोय हा मला, काय कॉन्सेप्ट वेगळा आहे? आहे. हा स्टेप स्टूल आहे. ओके तुम्हाला जर वरती चढायचं असेल ओके, एजड लोकांसाठी वगैरे हे बघा मंडळी, एजड लोकांसाठी ऑप्शन्स आहे. हा सिनियर सिटीजन सिनियर साठी. सिटीजन चढायला चांगली वस्तू. ओके, तर त्याचं काय प्राइसिंग असेल? हे 1000 रुपये. ओके, 1000. तर स्टूलच्या त्या व्हरायटी मला खूप छान छान दिसतात आहेत, तर स्टूल जरा पण आहेत सांगाल ना? का? हो बघा हे चांगली क्वालिटी आहे. ओके नीलकमलचा स्टूल आहे. ओके. डबल आणि कलर मध्ये 2 टोन मध्ये 18 इंच हाईट आहे. ओके, आणि वेगळा 2 in 1 मध्ये 2 आहे इन पीस मध्ये. तो. हो. तर खूप सुंदर आहे हे बघा. त्या काय असेल प्राइस त्याचं तरी? हे 550 रुपयाला आहे. ओके, 550, फक्त 550 मध्ये हो. आहे आणि चांगल्या क्वालिटी मध्ये मिळते. चांगल्या ब्रँडेड क्वालिटी आहे ओके. नीलकमलची. तुम्हाला नॅशनल मध्ये पाहिजे तसं हे कार्विंग सारखं नेट वाला पण स्टूल आहे ते. ओके, हे त्याचं पण 18 काय इंचची स्टाईल. काय प्राइस असेल त्याचं? हे 450 रुपयाला. ओके, 450 रुपयाला. दुसरं आणि तुम्हाला छोटे हे छोटे पण आहेत ना? बॅक सपोर्ट वाला एक समथिंग वेगळा पाहिजे तरी इथे आहे. हा, म्हणजे कोणाला back जर support बॅक नाही, साठी back side. बसण्यासाठी हे ते पण तुम्हाला आहे. मोठं साईज सपोर्ट भेटतंय. ओके, त्याचं काय असेल प्राइस तरी? हे 700 रुपीज ला आहे. ओके, 7. आणि हे छोटे छोटे तुम्हाला हे दिसतात आहेत मला. हे छोटे आहेत ते बाथरूम स्टूल आहे. Bathroom आंघोळीसाठी stool. तुम्हाला पाहिजे तर हा एक हो. ऑप्शन आहे बघा. आणि हे मला असं सीट कव्हर ह्याच्यासारखं दिसतंय मला, कुशनिंग सारखं कुशनिंग सारखं. ओके, काय त्याचं प्राइस असेल तरी? हे 300 रुपयाला आहे. ओके, फक्त 300 रुपयाला आहे का? ओके, आणि चांगल्या क्वालिटीचं दिसतंय चांगली मंडळी. क्वालिटी ब्रँडेड इटालिका कंपनीचं आहे. ओके, आणि ह्याच्यात आपल्याला वॉरंटी वगैरे आहे? नाही स्टूल मध्ये लहान स्टूल स्टूल मध्ये मध्ये वॉरंटी नाही आहे. या सगळ्यांमध्ये वॉरंटी म्हणजे हे बेसिकली त्याची मोठ्या वेट साईज, कॅपॅसिटी हा आहे मोठ्या पण ह्याच्यात. लहान मध्ये नाही. ओके, आणि पुढे पण ते पण छान छान असे स्टूल दिसतात आहेत मला. हे पण एक वस्तू आहे. हे बघा, हे पण बसण्यासाठी एक वगैरे खूप छान ऑप्शन्स आहेत. हे हे बघा. जिओ कंपनीचं आहे. चांगला 18 इंचची हाईट आहे. ओके. स्टूल हेवी आहे स्टूल हे. आणि खुर्ची पण लहान मुलांची वगैरे पण लहान मुलांची खुर्ची आहे. त्याचप्रमाणे म्हणजे तुम्हाला जर अजून ऑप्शन्स मध्ये खुर्च्या वगैरे पण पाहिजे, खुर्च्यांमध्ये दादा काय ह्याच्यामध्ये स्टार्टिंग वगैरे असेल तरी पण? स्टार्टिंग माझ्याकडे 750 रुपये पासून आहे. हे बघा ओके, 650 नॉर्मल आपल्या नॉर्मल बेसिक ओके. रेंज मध्ये आहे. 650. बाकी नीलकमल पाहिजे तर नीलकमलचे ऑप्शन आहेत माझ्याकडे. हा, ब्रँडेड असतील तर Branded असतील. प्राइसिंग वेगळी आहे. वेगळी तर हे बघा, छान छान अशा खुर्च्यांचे पण ऑप्शन आहेत प्लास्टिक. स्टूल नाही. तर हे बघा मंडळी, खूप छान छान असे ऑप्शन्स आहेत. आणि दादा मला जरा बुक दाखवता का आपल्याला, म्हणजे कोणाला कस्टमरला? आणि मंडळी हे बघा, हे छान छान ऑप्शन्स मध्ये जर तुम्हाला खुर्च्या, टेबल्स वगैरे पाहिजे असतील ना, तर यांच्याकडे हे ऑप्शन्स आहेत. तुम्ही ऑर्डर प्रमाणे ऑर्डर प्रमाणे मागवून देतो मी तुम्हाला. ऑर्डर प्रमाणे मागवून देतील. हे बघा खुर्च्यांमध्ये, हे बघा खूप छान छान असे ऑप्शन्स आहेत. खुर्च्या आहेत, हे बघा सुंदर सुंदर खुर्च्या आहेत. हे बघा, टेबल्स वगैरे पण आहेत ना. ओके, आणि हे बघा मंडळी, खूप सुंदर आहेत. आणि हे तुम्हाला कपाटसाठी मी ऑप्शन्स दाखवते. हे बघा, छान छान असे कपाट दाखवा. हो हे कपाटाचे. ओके, हे बघा कपाटसाठी ऑप्शन्स आहेत हे वेगवेगळे. ड्रॉवर वाले मध्ये ड्रॉवर आहे. 2 ड्रॉवर व्हेरायटीज आहेत. आणि इथे कसं आपल्याला जागा कमी आहे म्हणून दादानी हे नेमकेच असे दाखवले. तर हे किचन साठी पण अवेलेबल आहे का? ट्रान्सपरंट आहे. ओके, हे पण तुम्ही मागवून देऊ शकता का? त्याचं काय प्राइसिंग असेल तरी दादा? हे 6000 च्या रेंज मध्ये. ओके, आणि हे छोट्या साईज आहे का? तेच साईज आहे? तेवढी साईज आहे. ते फक्त वरती ट्रान्सपरंट दिलंय आणि खाली ट्रान्सपरंट. तर हे बघा, हे लहान मुलांसाठी ऑप्शन्स आहेत. प्रिंट वाला ऑप्शन आहे. ओके, तर हे बघा, हे तुम्हाला जर असं काही मागवायचं असेल तर हे पण मागवू शकता. बाकी हे बघा, हे नीलकमलचे पण ऑप्शन. ओके, नीलकमल म्हणजे ब्रँड्सच दाखवले दादानी सगळं. तर हे बघा, छान छान असे ऑप्शन्स दाखवते मी तुम्हाला. कपाट दाखवा दादा. कपाट हे बघा, प्रिंटेड कपाट. वाले आहेत लहान मुलांसाठी पाहिजे. ओके, हे बघा प्रिंट मध्ये वगैरे पण आपल्याला ऑप्शन्स मिळतील. हे बघा, छान मिरर पण आहे. मिररचं पण आहे का? एका बाजूला मिरर येते. आणि मिररचं पण आहे बघा, छान छान असे. हे बेबी प्रोडक्ट आहेत सगळे. हे लहान मुलांचे प्रोडक्ट्स आहेत. हो. आणि हे शू रॅक वगैरे पण आहेत. मल्टीपर्पज. काय आहे हे मला जरा सांगाल का? हे कॉर्नर कॅबिनेट आहे. बाथरूमचा कोपऱ्याला कॉर्नरला तुम्ही ठेवू शकता हे. ओके, आणि हे असं ओपन वगैरे करू शकतो का? ओपनेबल आहे. तर हे बघा, हे मी तुम्हाला दाखवते ऑप्शन्स. तर हा बघा, हा असा आहे ना. 2 डोर आणि 3 डोर ऑप्शन येतात. आणि हा 3 डोअरचा आहे. 3 डोरचा. ओके, 3 डोअरचा आहे. तर हे बघा, बॅक मी तुम्हाला दाखवते. बॅक मी ओपन आहे. हे बघा, हे असं कॉर्नर कॅबिन, कॉर्नरला कव्हर होऊन जाईल. ओके, आणि त्याचं काय प्राइसिंग वगैरे असेल तरी? हे 2000 रुपीज. ओके, 2000 रुपीज आहे बघा मंडळी. खूप सुंदर असं ऑप्शन्स आहेत. आणि दादा जर यातल्या व्हरायटी कोणाला आवडल्या तर तुमच्याकडे ऑनलाईन सेवा तर नाही बोललात? नाही, कस्टमरना स्वतः इथे येऊन परचेस करावं लागतं. आणि जर ह्यातलं जर काही तुम्हाला
घरपोच वगैरे पाहिजे असेल तर आपल्याला 300 रुपीज मिनिमम मिनिमम चार्जेस आहे. ते पण जवळ असेल तर. जर लांब असेल तर त्याचा वेगळा चार्जेस त्याचा आहे. वेगळा ते charges ऑल डिपेंड करतो कुठे आहे ते. कुठे आहे आणि ऑनलाईन नाहीये मंडळी, तुम्हाला स्वतः इथे यावं लागेल. आणि जर तुम्हाला काही ऑप्शन्स आणि आपल्याला पेमेंट वगैरे करायचं असेल तर ऑनलाईन वगैरे आहे ना ऑनलाईन तुमच्याकडे? पेमेंट वगैरे आहे, ऑनलाईन Google Pay वगैरे वगैरे आहे आहे. किंवा तर UPI मंडळी सिस्टम आहे. हां. आणि जर तुम्हाला पार्ट्स वगैरे पण पाहिजे, मेन बेनिफिट हे आहे की दादांकडे पार्ट्स मिळतात. जर अवेलेबल तुमच्याकडे जुना जर काही कपाट असेल तर त्याचं पार्ट्स वगैरे तुटला असेल तर ते इझिली मिळू शकतो. इझी आहे. तर मंडळी जर तुम्हाला छान असे कसा वाटला व्हिडिओ आधी परत एकदा सांगा. आणि जर तुम्हाला सुंदर असे आपली जागा कमी असेल घरी आणि छान असे कपाट पाहिजे असेल आपलं जर वॉर्डरोब टाईप आणि घरासाठी सुंदर सजवायचं असेल नवीन काहीतरी प्लास्टिक मध्ये कसं सामान कसं हेवी असतात मेटल आणि लोखंडाचे, जर तुम्हाला प्लास्टिक मध्ये काही व्हरायटी पाहिजे असेल ना कपाटमध्ये तर ह्यांच्याकडे छान असे ऑप्शन्स आहेत. नेमकेच असे मी ऑप्शन्स दाखवले. तुम्ही शॉप मध्ये आलात तर तुम्हाला कस्टमाइज पण आहेत ऑप्शन्स दिलेले, ते पण तुम्ही घेऊ शकता. जर आपल्याला जागेमध्ये जर ऍडजस्टेबल असेल तर तुम्ही मापानुसार पण घेऊ शकता. आणि अगदी 2200-2500 पासून स्टार्टिंग आहे. जसं घेणार तसं आहे. जर तुम्ही हाय क्वालिटीचं घेतलात, मोठ्या साईज मध्ये घेतलात तर प्राइसिंग ही वेगवेगळी आहे. आणि स्टूल आणि टेबल मध्ये तर अफाट व्हरायटी आहेत. शू रॅक पण आहेत. लहान मुलांसाठी ऑप्शन्स आहेत प्रिंट मध्ये. जर तुम्हाला आणि साईज दाखवले त्याच साईज आहेत. मोठ्या साईज पण आहे. तुम्हाला लास्ट जी साईज दाखवली ब्राउनिश टेबल मध्ये ती पण आहे. आणि प्रत्येकाची प्राइस ही वेगवेगळी आहे. तुम्ही शॉप मध्ये आलात ना, तुम्ही इथे येऊन विचारा जी काही प्राइस वगैरे आहे ते, तर तुम्हाला छान असे ऑप्शन्स बघायला मिळतील. घर सजवण्यासाठी सुंदर असे प्लास्टिकचे ऑप्शन्स पाहिजे असेल ना, या शॉपला नक्की व्हिजिट करा. पारस एंटरप्राइजेस करून आहे आपल्या दादर डिपार्टमेंट मध्ये, तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि छान छान अशी खरेदी करून जावा. आणि जवळच आहे आपल्या दादर स्टेशनला आलात ना, कबूतरखान्याच्या बाजूलाच दादर डिपार्टमेंट स्टोर आहे. तिथेच 25 नंबरचं शॉप आहे. जर नाही समजलं मी त्यांचा नंबर वगैरे देते. इन्क्वायरी वगैरे काही करायची असेल तर करू शकता. पण ऑनलाईन डिलिव्हरी नाही आहे मंडळी. परत एकदा सांगते, ऑनलाईन डिलिव्हरी नाही आहे. स्वतः तुम्हाला इथे येऊन खरेदी करावं लागेल. तर कसा वाटला परत एकदा व्हिडिओ परत एकदा सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भटकंती दीपाली या युट्यूब चॅनलला. तर मंडळी चला आपण इथेच थांबूया. असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येते. बाय मंडळी.